आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत आणि या आंदोलकांनी जेवण बनवण्यासाठी सोबत आणलेल्या वाहनांचा आणि टेम्पोचा आसरा घेतलाय। पाहूया। मुंबईत मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले। आझाद मैदानात आंदोलन सुरू असलं तरी मुंबईतल्या अनेक भागात मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। अशातच भर पावसात मराठा आंदोलन सुरू आहे। हजारोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांनी त्यांच्या राहण्याची सोय सोबत आणलेल्या टेम्पोमध्ये केली आहे। याच टेम्पोमध्ये मराठा आंदोलकांनी जेवणाचीही सोय केली। महिन्याचं राशन घेऊन आलेलो आम्ही इथंच राहणार आरक्षण मिळेपर्यंत। आधी कार्यकर्ते बनवतात आम्ही 500 लोकांचा स्वयंपाक चालू आहे। एक महिन्याचं राशन घेऊन आलेलो आम्ही इथंच राहणार आरक्षण मिळेपर्यंत। पुन्हा राशन मागणार मग आम्ही इथंच राहणार। आम्ही दुसऱ्या गाड्या मागणार आम्ही आरक्षण राहत नाही। टेम्पोच्या मागच्या बाजूला छोटी ताडपत्री लावून गॅस लावून हे मराठा आंदोलक जेवण बनवताना पाहायला मिळत आहे। आम्ही 15 दिवसाचं साहित्य घेऊन आलो। आम्ही 25 लोक टेम्पो मध्ये आलो। आमच्या गावातून अजून 2 आयसर आहेत। बेलोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड। काय काय घेऊन आले सोबत? टोटल किराणा कपडे दिवसात जवळपास 8-10 दिवसाचे कपडे खाण्याची व्यवस्था सगळं गॅसची टाकी भत्ता आहे किराणा सामान टोटल भरून आले। 15 दिवस आम्ही 100% इथं मुद्दाम पार्किंग आम्ही तशा पद्धतीने केली। आझाद मैदानाच्या दारातच आम्हाला ठेवायची कंटिन्यू आम्ही इथंच राहणार 15 दिवस हलणारच नाही। जरांगेंचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। खायला न पाहिजे ते उपोषण करायलेत पण आता काय विलाज नाही सगळ्यासाठी बनवावं लागते थोडं। किती दिवसाचं रेशन? 15 दिवसाचं राशन घेऊन आलेलं सोबत। हो पाण्याची व्यवस्था मग तुमची? पाणी आम्ही घेतो रस्त्याने मिळतंय तिथून घेतो। सांबर आणि भात राईस। म्हणजे उपाशी कुणी आंदोलक राहायला नाही पाहिजे। नाही 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 आमच्या पदार्थ खायला हवं। चावल आणलं तांदूळ आणलं आपलं पोहे आणले पीठ आणलं घरून सगळं सामान आणलं टोटल सगळं आणलं खाय प्यायचं सगळं सामान आणलं। किती दिवसांचं राशन आणलं? सध्या आम्ही 8 दिवसाचं आणलेलं आहे आणि जसं लागलं तसं पुढे घेत चालू। एक टेम्पो जाणार आणि परत सगळं सामान? नाही एक टेम्पो जाणार नाही। आता आम्ही टेम्पो नाही नेणार रेल्वेने जाणार। रेल्वेने काय थोडे पैसे लागतात रेल्वेने जाणार आहे रेल्वेनेच येणार।